नागपूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये एक या प्रभागाच्या चांगला विकासाचा काम करण्याचा ध्यास म्हणून हे 4 उमेदवार इथं उभे आहेत। ब गटातून प्रीती ढकाजी आहे, क गटातून स्नेहा कनोजी आहे आणि ड गटातनं निषाद इंदुरकरजी आहे आणि अ गटामध्ये मी राजेश माटे माझ्या नेतृत्वात हा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत लढत आहे। आम्ही ज्या लोकांनी काम 9 वर्ष या मागच्या 9 वर्षामध्ये नगरसेवक असताना काम केलं नाही त्या लोकांना आम्ही इथून हद्दपार करण्याचा मानस म्हणून या प्रभागाच्या निवडणुकीत उभे झालेलो आहे। आणि आम्ही तुम्हाला सांगतो आहे त्यांनी विकासाचं काम तर केलंच नाही पण लोकांच्या सुखादुखात कधी धावून आले नाही, लोकांच्या सुखादुखात धावून आले नाही। एवढा कोरोना काळामध्ये कधी ढुकून पाहिलेलं नाही। कोरोना काळात सोडा एवढा पाऊस आला, अतिवृष्टी झाली, या महाराष्ट्रात सर्व हाहाकार मचला। या लोकांनी कोणा गरिबाचे अनाज गेले, कोणाचा किराणा गेला, कोणाचे कपडे वाहून गेले, कधीही यांनी झाकून पाहिलेला नाही। त्यावेळेस राजेश माटे सोबत हे सामाजिक कार्यकर्ते सोबत होते आणि त्या लोकांनी मदत केला म्हणून त्यांना मदतीचा त्या गरीब लोकांना हात म्हणून आमचा राहिलेला आहे। त्या लोकांच्या सन्मानासाठी आमच्या प्रभागाच्या जनतेच्या अस्मितेसाठी ही निवडणूक लढत आहे आणि लोकांचा जो मान आम्हाला मिळत आहे त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये 4चे 4 घड्याळे निवडून येत आहे हे तुम्हाला दाव्याने सांगत आहे। मेरा नाम स्नेहा कनोजी है और मैं एक टीचर हूँ। मेरा प्रथम उद्देश्य है कि जो महानगर पालिका की जो स्कूलें बंद हो चुकी है उसको फिर से इंग्लिश मीडियम में शुरू करना है और जो गरीब बच्चे हैं उनको फ्री में शिक्षा के साथ स्कॉलरशिप और जो भी सामग्री बच्चों को लगती है ज़रूरत की चीज़ें वो देना हमारा उद्देश्य है। माझं नाव निषाद इंदुरकर आहे। महानगरपालिकाचा जो निवडणूक चालू आहे त्या प्रभाग 9 मध्ये मी उमेदवार आहे। आम्ही जेव्हापासून ह्या चुनावच्या प्रचारात लागलेले आहोत ना त्याच्या पहिल्यापासून आमचा विषय होता शिक्षा। त्या शिक्षेच्या विषयावर महानगरपालिकांच्या शाळांच्या विषयावर जेव्हापासून आम्ही बोलणं सुरू केलो इथले जे माजी नगरसेवक आहेत ते पण आता त्या विषयावर बोलणं सुरू केलं। त्यांची नाकामी आहे की ते आमच्या मुद्द्यांवर पण हे करत आहेत। आमचा पहिला संकल्प आहे की महानगरपालिकांची शाळा सुरू करू, दुसरा महानगरपालिकांचे जेवढे पण लायब्ररीज आहेत त्यांना लायब्ररी करू। इथली जे जनसुविधा आहे सडक, नाली, गटर आणि त्याच्यानंतरचे जे स्ट्रीट लाईट आहेत त्यांना करण्याचं काम आम्ही राजेश भाऊ माटे यांच्या नेतृत्वात करणार आहोत। आणि प्रभाग 9चा मुकाबला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे। आणि कुणाला असं वाटत असेल तर तुम्हाला सांगतो की ह्या प्रभाग 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4ही कॅन्डिडेटला निवडून आणत आहे ना। लोकांचा जो जनसंपर्क ना जन आशीर्वाद भेटत आहे याच्याने तुम्ही गवाही घ्या की 16 तारखेला प्रभाग 9चे उमेदवार 4ही उमेदवार राजेश भाऊ माटे यांच्या नेतृत्वात निवडून येणार आहेत। प्रीति प्रवीण ढका है, मैं एक सोशल वर्कर हूँ और जो महिलाओं को जो फैसिलिटी होती है वो कोई अभी जितने भी चुन के आए नगर सेवक उन्होंने तो कुछ उनको उजागर नहीं किया। तो मेरा उद्देश्य है कि महिलाओं को उनकी फैसिलिटी मिले और जो उन्होंने काम नहीं किया 9 साल में, जो काम नहीं किया उन्होंने 9 साल में हम उसे डबल उससे अच्छा करेंगे और बच्चों का को जो सुविधाएं मिलना चाहिए एजुकेशन उसके लिए हम लोग प्रयास करेंगे। उसके लिए हम प्रयास कर रहे हैं।